अनिल कुमार सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. टाळ्या वाजवा. नमस्कार अध्यक्ष, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद या गोष्टीचा होतोय. सोलापूर आणि धाराशिव दोन्ही जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला, ओला दुष्काळ झाला आणि त्यामुळं बरंचसं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, जमीन खरडून गेलेली आहे, मोठ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. बऱ्याच शेतकरी शेतमजूर या मुलांचे दप्तर वगैरे सगळे वाहून गेलेले आहेत. अन्नधान्य सुद्धा नासधूस झालेले आहे. आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं थोर महापुरुषाची, समाजसेवकाची आपल्याला गरज असते. त्या अनुषंगाने आपल्या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नंदकिशोर शहाळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सर्वेसर्वा म्हणून जे अधिकृतपणे काम पाहतात ते आदरणीय डॉक्टर अविनाश कुमार गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या दोन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं खरंच नुकसान झालेलं आहे, जिथं खरी मदतीची गरज आहे, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांसाठी आणि गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याचं किट असेल, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या दोन्ही जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. मी आज सकाळपासून पाहतोय की जवळपास आपल्या धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील आम्ही 7 ते 8 गावाला व्हिजिट केली सर. तर प्रत्येक गावामध्ये जवळपास 20-25 अन्नधान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शालेय दप्तर हे देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. यामध्ये खरं योगदान मला आवर्जून सांगावं वाटेल की विजय सर आणि सविता मॅडम हे अक्षरशः चहा पण त्यांनी घेतला नाही, परंतु पुढचं गाव राहील त्या धावपळीत ते सातत्यानं काम करतायत. आणि त्यामध्ये आवर्जून सांगावं लागेल, हळगाव असेल, शेलगाव, दहीफळ, सातेफळ, त्याच्यानंतर गौर, आढाळ आणि आपलं हे शेवटचं गाव आहे ते म्हणजे चोराखळी. तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या निमित्तानं आदरणीय डॉक्टर साहेबांना आपण खऱ्या अर्थानं या योगदानाबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही देऊया आणि परत एकदा त्यांचं आभार मानूया. कारण दानत सुद्धा असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये भरपूर पैसेवाले लोक आहेत, पण गोरगरिबाला मदत करण्याची दानत सुद्धा असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, दान देणारे 1 हाताने दिले तरी परमेश्वर त्यांना 10 पटीनं दान देत असतो. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. म्हणून अशा व्यक्तीची सुद्धा गरज आहे. तर आपल्या दोन्ही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे. मी गेली 8 दिवसापासून पाहतोय. म्हणून पुन्हा एकदा त्यांचे खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं परत एकदा त्यांना सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. परीक्षा द्यावं लागेल आता तुम्हाला.
एक आहे का सर किट? एक मध्ये आहे गाडी एक भेटेल थांब. कसं आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे गाडी हो देऊ देऊ ते म्हणाल ना गाडी हो ती बारकी मध्ये कारण तुम्ही तिथे जण पलीकडे मागे समोर दाखवा